ज्या भाजपशी आपली युती होती ते गायब झालेत असं म्हटलं आदित्य ठाकरे यांनी। दोन भावांकडून जे ऐकायचंय ते लवकरच ऐकायला मिळेल। संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मशाल घरोघरी पोहोचवायची असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। ज्या भाजपशी आपली युती होती ते गायब झालेले आहेत या शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे। दोन भावांकडून जे ऐकायचं आहे ते लवकरच ऐकायला मिळेल असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत लवकरच घोषणा होईल असे संकेत दिले। प्रॉब्लेम असं झालाय त्यांचा की सगळे जी खरी भाजपा होती, ज्या भाजपासोबत आपली युती होती, ते भाजपवालेच विचार आता गायब झालेत भाजपातून। जगातले सगळ्यात जास्ती भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन ठेवलेले आहे, अवतीभोवती बसवलेलं आहे। पण जी खरी भारतीय जनता पार्टी होती, वाजपेयी साहेबांची असेल, अडवाणी साहेबांची असेल, मुंडे काका असतील, महाजन काका असतील, ह्यांची भाजपा दिसतच नाही। दक्षिण मुंबईमधलेच कितीतरी त्यांचे मोठे मोठे नेते, दिग्गज नेते जे मुंबईचे अध्यक्ष होते, कुठे कुठे आपल्या सोबत याचे कामं करायचे, त्यांना माहिती आहे शिवसेनेचं योगदान मुंबईला काय आणि महाराष्ट्राला काय, त्यांचेच तोंड बंद करून ठेवलेत भाजपवाल्यांनी। आणि दोन भावांकडून जे ऐकायचं आहे ते तुम्हाला कदाचित लवकरच ऐकायला मिळेलच। हा कदाचित मोठा योगायोग असेल, हे कदाचित अजून एक चिन्ह असेल, आपल्याला शुभसंकेत असेल, जे मी त्या दिवशी सांगितलं, जे वर्णीमध्ये सांगितलं की ही मुंबई जी आपल्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतोय, ही मुंबई जिला मोडण्याचा प्रयत्न होतोय, ही मुंबई जिला संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, कदाचित हेच ठरवलं असेल वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी की ह्यावेळी दुसरं कुठचंही चिन्ह नाही तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जी मशाल दिसते त्या हातात, तीच मशाल आपल्या हातात घेऊन आपल्याला पुन्हा एकदा मुंबईचे महापौर बसवायचे।